आज महिमा क्रिएशनच्या किचनमध्ये खमंग कुरकुरीत शेव बनवणार आहोत। तर इथे मी 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। कुठलंही बेसन पीठ चालेल आणि ते चाळून घ्यायचं आहे। आणि माझ्या घरामध्ये हा सुहानाचा मसाला होता जो मी डीमार्टमधनं घेतलेला होता। म्हटलं चला वापरून तरी बघूया। तर याच्यामध्ये काहीतरी 3 फ्लेवर्स असतात, पण माझा हा जो आहे हा नॉर्मल आपला मसाला जो असतो शेवचा तो आहे। पाकिटाच्या मागे शेव मसाला कसा वापरायचा याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन्स आहे, त्याच्यामुळे ते आपण वाचून बनवू शकतो। आता दिवाळीच्या फराळामधला शेव बनवणं हा सगळ्यात सोपा आणि न फसणारा असा प्रकार आहे। आता प्रत्येकाची शेव बनवण्याची पद्धत आणि प्रमाण हे वेगवेगळं असतं। तर आज जे मी जे प्रमाण दाखवते ते मी जशा पद्धतीने शेव बनवते ते दाखवणार आहे। आता या ठिकाणी मी 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। तर याचं वजनी प्रमाण हे अर्धा किलोचं आहे आणि ज्या वाटीने तुम्ही हे प्रमाण घेणार आहेत त्याच वाटीने पुढचे सुद्धा तांदळाच्या पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे। तर आता अर्ध्या वाटीला थोडंसं कमी आपण तांदळाचं पीठ घेणार आहे। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपली शेव ही कुरकुरीत राहते। परातीमध्ये चवीनुसार मीठ ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी मी खाण्याचा सोडा वापरणार आहे। आपल्या पिठाला आपण तेलाचं मोहन घालणार नाहीये, म्हणून आपण बेकिंग सोडा वापरत आहोत। जर तुम्हाला बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर अर्धा किलोला 2 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करायचं आणि ते ह्या पिठामध्ये टाकून सगळं पिठाला तेल व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं आहे। आता मी सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहे। आता अर्धा किलो बेसनसाठी या ठिकाणी मी 1 टेबलस्पून सुहाना शेव मसाला टाकलेला आहे। आता शेव मसाला किती वापरायचा याचं काही ठराविक माप नाहीये, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये हा मसाला वापरू शकता। आता सगळं साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। शेवसाठी आपण नॉर्मल पाणी वापरून एक मऊसर असा गोळा तयार करणार आहोत। पोळीसाठी आपण जशी कणिक भिजवतो त्याच पद्धतीने भिजवायची आहे, पण थोडंसं घट्टसर अशी ही कणिक भिजवायची आहे। आता हा जो मिश्रण आहे हे भिजवताना जर हे सैल झालं तर आपली शेव ही नरम पडण्याची शक्यता जास्त असते, म्हणून शेवसाठी लागणारी कणिक ही नेहमी घट्टच असते। बेसन पीठ हे भिजवताना ते हाताला चिटकतं, तर यासाठी आपल्याला थोडंसं तेल वापरायचं आहे आणि मग आपल्याला हा गोळा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। शेवसाठी लागणारा गोळा आपला भिजून झालेला आहे, तर याला आपल्याला 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता कढईमध्ये मी तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। आपल्याला शेव ही मध्यम गॅसवरती तयार करायची आहे, एकदम हाय गॅसवरती किंवा एकदम स्लो गॅसवरती करायची नाही। आता मी आपला जो साचा आहे त्याला आतमधनं पूर्णपणे तेल लावून घेतलेलं आहे। आपली जी शेव पाडण्याची जी चकती आहे तिला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे की जेणेकरून आपली शेव टाकताना ती त्याला चिटकणार नाही। तेल गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी शेवच्या कणकेचा एक छोटा तुकडा मी याच्यामध्ये टाकलेला आहे। तो फुगून लगेच वरती आला याचा अर्थ की तेल आपलं आता व्यवस्थित तापलेलं आहे। शेवचं जी कणिक आहे तिचे छोटे छोटे गोळे करून या साच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने भरायचे आहेत आणि लगेच आपल्याला शेव या तेलामध्ये पाडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही मध्यम आहे आणि एक साईड आपली पूर्णपणे तळून झाल्यानंतर मगच आपल्याला दुसऱ्या साईडनी ही शेव तळून घ्यायची आहे। आता ह्या शेवच्या आजूबाजूला जे तुम्हाला बुडबुडे दिसत आहेत ते कमी झाल्यानंतर शेव व्यवस्थित तळली गेलेली आहे असं समजायचं। आपली शेव व्यवस्थित तळली गेलेली आहे आणि जेव्हा ही शेव गरम असते तेव्हा ही अजून नरम असते, पण जेव्हा ती थंड होते त्यावेळेस ही क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी होते। जर माझ्या पद्धतीने तयार केलेली शेव जर तुम्हाला आवडली असेल तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।